अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला, अथवा इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुलाची निर्धार. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणी सिद्धांत, 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाची हेत. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. विठ्ठल विठ्ठल श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं. मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं. गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः. तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमः. सरे चरण संततिया, ओ सरे चरण संततिया, ओ सरे चरण संततिया. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमाळंदी वल्लभं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैरागी शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा प्रसिद्ध असा असून, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वेद, शास्त्र आणि पुराण यांचं तात्पर्य नेमकं कशात आहे ते सांगितलेलं आहे. विठ्ठला या क्षेत्र स्वरूप असलेल्या नजीक चिंचोली या गावाच्या परिसरामध्ये असलेलं हे सावता नगर, या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज आणि हनुमंतराय यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा तिथी निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे. हे सप्ताहाचं 23वे वर्ष आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायणही या ठिकाणी होत आहे. स्वानंद सुखनिवासी बंसी महाराज तांबे, हरिभक्तीपरायण तपोनिधी ब्रह्मलीन बाळकृष्ण महाराज सावखेडेकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य विठ्ठल बाबा भावी निमगावकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुखदेव महाराज धाडगे, या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने पूजनीय शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज, सुनील गिरीजी महाराज, सद्गुरु कडूभाऊ काटे महाराज व रामेश्वर महाराज कंठाळे यांच्या प्रेरणेने आणि स्वामी गणेशानंदजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि गणेश महाराज गायकवाड आणि भागचंद महाराज पाठक यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे.
या सप्ताहासाठी, या कार्यक्रमासाठी गावातील परगावातील थोर वारकरी मंडळी, गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही कीर्तनाची सेवा आपल्याला संपन्न करायची आहे. संत शिरोमणी सावता महाराजांच्या या ज्ञान मंदिरामध्ये आपण उपस्थित आहोत. या अभंगाचा शब्दशः अर्थ मी एकदा आपल्याला सांगतो. आपल्या हाती असलेल्या वेळेनुसार त्याचा विस्तार आपल्याला कितीसा करायचा आहे ते आपल्याला पाहता येईल. तुकोबाराय सांगतात की वेद हा अनंत गोष्टी बोललेला असला, वेदानं अनंत गोष्टींचं प्रतिपादन केलेलं असलं हे जरी खरं आहे तरी देखील त्या अनंत गोष्टी सांगण्यामध्ये त्याचं तात्पर्य नाही आहे. एकही गोष्ट अशी नाही की जी वेदानं सांगायची सोडलेली आहे. सगळंच सांगितलं. अनंत शब्द वापरलेला आहे, ज्याची गणतीच करता येणं शक्य नाही इतकं वेद बोललेला आहे. पण एवढं जरी बोललेला असला तरी त्याने मात्र अर्थ इतुलाची शोधिला किंवा इतुकाची साधिला. त्या अनंत बोलण्याच्या पाठीमागे एवढासाच अर्थ त्याने सांगितलेला आहे. कोणता अर्थ आहे? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. जीवांनी आपलं आत्यंतिक कल्याण करून घ्यायचं असं त्याच्या मनात असेल तर त्या जीवाने काय करावं? पांडुरंग परमात्म्याची शरणागती करावी आणि त्या भगवंताचं नाव मोठ्या निष्ठेनं अंतःकरणपूर्वक, श्रद्धापूर्वक, भावपूर्वक गावं. हे सगळ्या वेदाच्या बोलण्याचं तात्पर्य आहे. भलेही त्याने विविध विषयांचं प्रतिपादन केलेलं असेल परंतु एवढासाच अर्थ त्यातून प्रतीत होतोय. तुकोबाराय सांगत आहेत आपल्याला त्या वेदाचं तात्पर्य कशात आहे. विठोबासी शरण जावी, निजनिष्ठा नाम गावे. बरं, तो वेद, त्या वेदाला त्या वेदार्थाचा विचार केला जगाच्या कल्याणासाठी. त्या समस्त शास्त्राचं सुद्धा तात्पर्य काय आहे? सकळ शास्त्रांचा विचार, अंती इतुलाची निर्धार. समस्त शास्त्र जी जगाच्या कल्याण, जीवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेली आहे त्या सगळ्या शास्त्रांचं तात्पर्य देखील हेच आहे. जरी त्यांनी भिन्न भिन्न मतं मांडलेली असली तरी देखील त्या सगळ्याच्या माग एकच तात्पर्य, अंती इतुलाची निर्धार. शेवटी ते शास्त्रकार देखील ह्याच सिद्धांतापर्यंत येतात. कोणत्या? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. बरं, ज्याला वेदाचंही ज्ञान होणं शक्य नाही, त्या वेदार्थाला सुलभीकरण म्हणून जे शास्त्र निर्माण केल्या गेलेले आहेत त्याचंही ज्ञान होणं शक्य नाही, त्यांच्यासाठी पुराणांची निर्मिती झालेली आहे. जे वेदामध्ये सांगितलं, जे शास्त्रामध्ये सांगितलं तेच पण कथेच्या माध्यमातून, कथानकांच्या माध्यमातून पुराणांनी जगासमोर ठेवलेलं आहे. कारण स्थूल बुद्धीच्या माणसाला सरळ ज्ञान सांगून चालत नाही, त्याला ते रुचत नाही, पटत नाही, तेवढा त्याचा अधिकार नसतो, तेवढी बुद्धी त्याची विशाल नसते. पण तीच गोष्ट त्याच्या अंतःकरणावर ठसवण्याकरिता जर एखाद्या कथानकाचा जर अवलंब केला तर त्याला ती गोष्ट चटकन लक्षात येते. म्हणून पुराणांची निर्मिती झाली. व्यास महर्षींनी पुराण निर्मिले. त्या समस्त म्हणजे 18ही असलेल्या पुराणांचं देखील तात्पर्य काय आहे? 18 पुराणी सिद्धांत, सिद्धांत निष्कर्ष. त्या पुराणांना नेमकं काय सांगायचं एवढं सांगण्याच्या माग 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेच एक सांगायचं. काय सांगायचं? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. त्या विठ्ठलाला शरण जावं, सर्व भावे त्याची शरणागती स्वीकारावी आणि त्या परमात्म्याचं नाव आपण मोठ्या निष्ठेनं मुखानं गावं. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल आपण परम भाग्यवान लोक आहोत की आपला जन्म या भारत भूमीमध्ये झाला आणि केवळ भारत भूमीमध्येच झाला एवढं नाही तर सर्वात श्रेष्ठ असलेल्या या वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये आपला जन्म झाला. कोणत्याही व्यक्तीला
तो कोणत्याही अधिकाराचा असेल कसाही असेल त्याच्या उद्धाराची सोय आपल्या धर्मामध्ये केलेली आहे त्याच्या त्याच्या अधिकाराने तो जशा अवस्थेत असेल तिथपासून परमात्म रूपता प्राप्तीपर्यंतचा त्याचा प्रवास सुलभ व्हावा म्हणून भिन्न भिन्न मार्ग सांगणारा हा एकमेव धर्म आहे विठ्ठल धर्म संज्ञेला पात्र असलेला हा एकमेव धर्म आहे आता जगामध्ये अनेक धर्म आहेत असं म्हणण्यात येतं अनेक जे संप्रदाय आहेत पंथ आहेत उपासना मार्ग आहेत त्यांना देखील धर्म म्हणण्याचं एक प्रचलन अलीकडे दिसतं असो ठीक आहे त्यांनाही तुम्ही धर्म म्हणा काही हरकत नाही पण उद्धाराची जी सोय या हिंदू धर्मामध्ये दिसून येते तशी सोय दुसऱ्या धर्मात आपल्याला दिसून येणार नाही त्यांनी देखील उद्धाराचे मार्ग जीवाला सांगितलेले आहेत नाही असं नाही पण एकच एक मार्ग एकच एक उपासना पद्धती एकच एक उपासना स्थळ हे असंच तुम्ही केलं तरच तुमचा उद्धार होईल एकच एक व्रतवैकल्य पण आपल्या धर्मामध्ये लोक म्हणतात विषमता आहे खरी ती विषमता नाही आहे ती सोय आहे विठ्ठल एष धर्म सनातन हा असं म्हणून सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे उपास्यानाम अनियम आपल्या उपास्य देवी देवतांच्या बाबतीमध्ये एकच एक नियम आपल्या धर्माने केलेला नाही आहे माझं बोलणं लक्षात येत आहे का लक्षात यायला पाहिजे कीर्तनाकडं अलीकडं मनोरंजनाचं साधन म्हणून पाहण्याचा कल श्रोत्यांचा वाढलेला आढळून येतो हे दुर्दैव आहे विठ्ठल तास दीड तास सुद्धा माणसं शुद्ध ऐकून घेण्याच्या शुद्धीत राहिलेले नाहीत लक्षात आलं दीड तास सुद्धा हसल्या वाचून माणसं राहू शकत नाही पूर्वीच्या काळी मनोरंजनाची काही फारशी साधनं उपलब्ध नव्हती लक्षात आलं का त्यामुळं गावोगावी आता उन्हाळ्याचा काळ चालूच आहे मोठ्या मोठ्या गावांना यात्रा असायच्या ज्याला जत्रा म्हणतात तुम्ही लोक आणि त्या ठिकाणी लोकांचं मनोरंजन करण्याची साधनं आलेली असायची काय म्हणतात त्याला हा म्हणा म्हणा काय हरकत नाही मी विचारणार नाही तुम्हाला कसं काय ठाऊक तमाशा अच्छा तमाशे म्हणा लोक त्या तमाशाला जायचे आता त्यांनी ते जाणं चुकीचं होतं की बरोबर होतं याचा विचार इथं करायचा नाहीये पण त्या तमासगिरांचं काय काम नाचून पोट भरणं लोकांचं मनोरंजन करून पोट भरणं हे त्यांचं काम ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं हे त्यांचं काम आहे का नाही त्यांच्यावर सोपवलेलंच नाही आणि लोक देखील ज्ञान प्राप्तीसाठी तमाशाला जातील असं नाहीये ना आहे का कुठं असं की चला आता ह्या तमाशाला जाऊ 4-2 ओव्या तरी आपल्याला ऐकायला मिळतील 1-2 श्लोक तरी ऐकायला मिळतील एखादं पुराणातील काही कथा ऐकायला मिळेल या हेतून जाणारेही लोक नाहीत मनोरंजनासाठी नाचून पोट भरणं नकला करून मनोरंजन करून पोट भरणं एवढंच ज्यांचं काम त्या तमासगिरांनी सुद्धा प्रसंगी जगाला ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे आम्ही असं ऐकलंय जुन्या लोकांकडून त्या तमाशामध्ये सादरीकरणाचे जे अनेक प्रकार असायचे त्याच्यात एक वगनाट्य नावाचा प्रकार असायचा असं जुन्या लोकांकडून ऐकलं आणि काय दाखवायचे त्याच्यामध्ये काहीतरी पौराणिक कथानक दाखवायचे किंवा काल्पनिक कथानक पण त्या कथानकातून जनमानसांवरती नीतीचा संस्कार केला जाईल असं दाखवायचे की बाबा अन्यायाने वागू नका उन्मत्त होऊ नका धनबळानं शक्तिबळानं सत्तेच्या संपत्तीच्या बळानं माजू नका नाहीतर मग काय होतो सर्वनाश होतो असं त्या कथानकातून ते दाखवायचे मला सांगायचंय काय ज्ञान देण्याचं काम त्यांचं नाही आहे मनोरंजन करून पोट भरणं एवढंच ज्यांचं काम त्यांनी सुद्धा जगाला ज्ञान देण्याचं काम केलं हे मला सांगायचंय आता या आपल्याकडं कीर्तन परंपरा कशासाठी उभी केलेली आहे नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी जगामध्ये ज्ञानाचा दीप प्रकाशित करण्यासाठी ही कीर्तन परंपरा संतांनी उभी केली मोठ्या कष्टानं वाढवली जगवली टिकवली आता तुलना करायची थोडीशी तुमचे 2 मिनिट अधिक याकरिता मी घेतलेले आहेत की त्यातून बोध व्हावा म्हणजे नेमकं चांगलं काम कोण करतं
नाचून पोट भरणं एवढंच ज्यांचं काम, त्या तमासगिरांनीही आपलं काम नसतानाही जगाला ज्ञान देण्याचं काम केलं. आणि जगाला ज्ञान देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर टाकलेली आहे, त्या कीर्तन परंपरेतील अनेक मूर्खांनी त्या कीर्तनाचा तमाशा केला. विठ्ठला आणि त्याला तेच जबाबदार आहेत असं नाही, 90% तुम्ही जबाबदार आहात. लक्षात आलं का? ते काही येऊन मनानं येऊन तुमच्याकडे कीर्तन करतात आणि मग तुम्हाला हसवतात असं नाही, तुम्ही हसवण्यासाठी त्यांना बोलवता. विठ्ठला म्हणून मला सुरुवातीला स्पष्ट करणं गरजेचं आहे की माझं बोललेलं लक्षात येतंय का, आलं पाहिजे. लक्षात आलं? आपल्या धर्मामध्ये उपास्य देवी देवतांच्या बाबतीमध्ये एकच एक नियम केलेला आपल्याला आढळत नाही. लोकांना ती विषमता वाटते, ती विषमता नाही आहे, ती सोय आहे. कुणाला त्या परब्रह्म तत्वाला विठ्ठल रूपामध्ये पाहणं आवडतं, त्याने त्या विठ्ठलाची पूजा करावी. कुणाला त्या परब्रह्म तत्वाला दत्त रूपामध्ये पाहणं, त्याला दर्शन करणं आवडतं, त्याने त्याची उपासना करावी. कुणाला त्या परब्रह्म तत्वाला गणेश रूपामध्ये त्याला अधिक भावतंय, त्याने त्याची उपासना करावी. कुणाला तेच परब्रह्म तत्व आईच्या रूपामध्ये, जगन्मातेच्या रूपामध्ये अधिक भावतंय, त्याने त्याची उपासना करावी. ही काय केलेली आहे? उद्धाराची सोय केलेली आहे. एकम सद विप्राहा बहुधा वदंती. विठ्ठल सत्तत्व एकच, पण विप्रा हा ज्ञानी लोक, ऋषी लोक बहुधा वदंती, वेगवेगळ्या नावाने त्याला काय करतात? हाक मारत असतात. ही विषमता नाही आहे, उलट ही सोय आहे. कारण जगामध्ये अनंत प्रकारचे जीव आहेत. हे मनुष्य जे आहेत ते मनुष्यही थोडे नाहीत, किती आहेत? अनंत आहेत. आणि प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये असलेली बुद्धी ती देखील वेगळी आहे. पिंडे पिंडे मतीर भिन्न. प्रत्येकाच्या देहामध्ये वास्तव्य करणारी बुद्धी ही वेगळी आहे. प्रत्येकाच्या बुद्धीतील संस्कार वेगळे आहेत. प्रत्येकाची आवड निवड, रुची, मनाचा कल हा वेगळा आहे. मग या अनंत असलेल्या लोकांमध्ये असलेल्या अनंत प्रकारच्या बुद्ध्या, त्यांचे अनंत संस्कार, त्यांच्या अनंत आवडी निवडी, त्यांच्या अनंत रुची, त्यांना एकच एक मार्ग सांगून कसं काय चालेल? माझं बोललेलं लक्षात येत आहे का? हे जे वेगवेगळे मार्ग आणि वेगवेगळे शास्त्र आपल्याकडे निर्माण झालेले दिसून येतात, त्याची कारण आहे की या अनंत जीवांच्या उद्धारासाठी त्यांना जे सांगावं लागणार आहे ते देखील एका सांगून चालणार, त्यांना अनंत रीतीनं सांगावं लागणार. म्हणून वेदादी शास्त्रांमध्ये जे मार्ग उद्धाराचे सांगितलेले आपल्याला दिसून येतात, ते काही एकच एक प्रकारचा मार्ग सांगितलेला आहे आणि त्याचाच आग्रह धरलाय, दुराग्रह धरलाय, आणि याच मार्गाने तुम्ही गेला तर तुमचा उद्धार होईल असं आढळत नाही. विठ्ठल रुचिनाम वैचित्र्यात हे जग काय आहे? विचित्र रुचींच्या लोकांनी भरलेलं आहे. म्हणून शास्त्रकारांनी देखील वेगवेगळ्या रीतीचा उपदेश केलेला आपल्याला आढळतो. आम्ही काल परवा बोललो होतो, कुठं देवानं केवळ आपल्याला जन्माला घातलंय सोडून दिलंय वाऱ्यावर असं नाही. आपला उद्धार व्हावा, इह पारलौकिक आपलं कल्याण व्हावं, आपण सुखरूप व्हावं, यासाठी मार्ग दाखवणारे ग्रंथ देखील निर्माण केलेले. जगामध्ये कोणत्या आई वडिलांना श्रेष्ठ मानण्यात येतं? ज्यांनी फक्त मुलांना जन्म दिला आणि वाऱ्यावर सोडून दिलं त्यांना नाही. लक्षात आलं? तर त्या मुलांना जीवन जगण्याचे संस्कार, ते ज्ञान ज्या आईवडिलांनी दिलेलं आहे, त्या आईवडिलांना काय मानण्यात येतं? श्रेष्ठ माता पिता त्यांना मानण्यात येतं. नाहीतर मग पशु पक्ष्यांना देखील काय थोडी मुलं बाळ होतात का? त्या महात्म्यांचे शब्द आहेत, मला काही शोभणार नाहीत माझ्या मुखामध्ये. आमचे गुरुवर्य ब्रह्मलीन वक्ते बाबा सांगायचे, नाव ऐकून असाल तुम्ही. ते म्हणायचे, माणसाला आयुष्यभर जरी अपत्य झाले तरी जेवढे होणार नाहीत तेवढे कुत्र्याला एका वेळेस होतात. विठ्ठला केवळ मुलांना जन्म देऊन चालणार नाही, तर त्या मुलांना त्यांनी माणूस म्हणून जगण्याकरिता जे संस्कार आवश्यक आहेत, ते संस्कार जे आई वडील देतील त्यांना काय मानण्यात येतं? श्रेष्ठ मानण्यात येतं. आता भगवंत सगळ्या जगाचाच माता पिता आहे, त्याने केवळ आपल्याला जन्माला घातलं. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची,
ते आई वडिलांचं पुण्य आहे म्हणून हा ह्या सन्मार्गाला लागलेला आहे. मला फक्त हे उदाहरण म्हणून सांगायचंय. देव हा सगळ्यांचा माता पिता आहे. त्याने केवळ आपल्याला जन्माला घातलंय आणि सोडून दिलंय असं नाही, तर आपल्या उद्धाराची सामग्री म्हणून हे वेदादी शास्त्र देखील त्यानेच निर्माण केलेली आहे. हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण बाजारातून आणतो, मोबाईल आणतो, टीव्ही आणतो, आणखी काही वस्तू आणतो. तो वस्तू विक्रेता, त्या वस्तूचा निर्माता जो असतो, केवळ ती वस्तूच आपल्याला देतो असं नाही, ती वस्तू कशी वापरावी ही एक पुस्तिका त्यासोबत देत असतो. त्याला काय म्हणतात इंग्रजीत? मॅन्युअल कार्ड म्हणतात. आपल्या मोबाईल सोबत येत असतं. आता आपण वाचताच येत नाही त्यामुळे ते टाकून देतो, आणि त्यांनी देखील ते मराठीत लिहिलं पाहिजे किंवा हिंदीमध्ये, कारण वस्तू ज्यांना वापरायची त्यांना जर इंग्रजीचं ज्ञान नसेल तर काय उपयोग आहे. पण त्यामध्ये काय केलेलं असतं, काय लिहिलेलं असतं, ही वस्तू कशी हाताळावी त्याच्या सूचना दिलेल्या असतात. आता आपल्याला त्या पुस्तकाची आठवण होते कधी? वस्तूमध्ये बिघाड होतो त्यावेळेस. ती कशी काय बिघडली सांगितलं तर होतं 2 वर्ष टिकेल, 4 महिन्यातच कशी बिघडली, नक्कीच आपल्याकडून हाताळण्यात चूक झाली असावी, मग माणूस ती पुस्तिका शोधतो. पण खरी ती पुस्तिका कधी अभ्यासायची? ती वस्तू हाताळण्याच्या पूर्वी, म्हणजे मग ती वस्तू दीर्घकाळपर्यंत टिकेल. हे लक्षात आलं? अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मनुष्य म्हणून जन्म देताना त्या भगवंताने हे जे अमूल्य जीवन आपल्याला दिलेलं आहे हे कसं वापरावं याचं ज्ञान ज्याच्यात आहे ते मॅन्युअल कार्ड म्हणजे वेदादी शास्त्री देखील दिली. विठाला मग त्या शास्त्रांचा अवलंब कधी केला पाहिजे? जीवन जगायला आरंभ करतानाच, म्हणजे मग चुकणार नाही. पण आपल्याला आठवण कधी येते? जीवनात मोठा बिघाड झाल्यानंतर. लक्षात आलं? वेदांची काय होते? आठवण येते. असं हे समस्त वेद शास्त्र भगवंताने जीवाच्या कल्याणासाठी काय केलेले आहेत? निर्माण केलेले आहेत. म्हणून जीवाला आपल्या उद्धारासाठी मार्ग त्याला जर हवा असेल तर वेदाधिकांची शरणागती केल्याशिवाय पर्याय नाही. विठाला वेद शब्दच विद ज्ञाने धातूपासून निर्माण झालेला आहे. वेद म्हणजे ज्ञान, कोणतंही ज्ञान. तुम्हाला आध्यात्मिकच ज्ञान नव्हे तर भौतिक ज्ञान देखील हवं असेल तरी देखील वेदाची शरणागती केल्याशिवाय पर्याय. या विदेशी लोकांनी वेदादी शास्त्राचा चांगल्या रीतीनं अभ्यास केला, त्या अंगाने का होईना, भौतिक दृष्टीनं का होईना अभ्यास केला, संशोधनं केली, आणि मग ही काय लावलेली आहेत? नवनवीन शोध लावलेले आहेत, त्यांच्या भाषेमध्ये भाषांतरित केले ते ग्रंथ. आणि आपण तेच ज्ञान काय करतो? त्यांच्याकडून उसणं आणतो. खरं ते कुठलं आहे? इथलंच आहे, या भूमीतलंच आहे. विठ्ठल असले जे अभंग आहेत त्याच्यावर 1 तास 1.5 तासात काही सगळं चिंतन, समग्र चिंतन होणं काही शक्य नसतं. आम्ही कीर्तनाला गरिबी हटाव योजना म्हणत असतो. थोडंसं सांगून पुढे जावं लागतं. 1 तासात कितीसं बोलणार? लक्षात आलं? केवळ वेद शब्दाच्या व्याख्यात सांगायच्या असतील तरी कीर्तन पुरणार नाही. विठाला वेद्यन्ते ज्ञाप्यन्ते धर्मार्थ काम मोक्षा हा अनेन इति व्युत्पत्त्या चतुर्वर्ग ज्ञान साधन भूतो यो ग्रंथ विशेषः स वेदः. विठ्ठल मोठी सायनाचार्यांनी मोठी व्याख्या केलेली आहे. धर्म अर्थ काम मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाचा मार्ग आणि त्याचे उपाय सांगणारा ग्रंथ त्याला म्हणतात वेद. किंवा आणखी एक व्याख्या की ज्या व्याख्येची छाया आपल्याला ज्ञानोबरायांनी केलेल्या व्याख्येवर आढळते ती व्याख्या थोडक्यात सांगतो. ती गरिबी हटाव योजनावर 1-2 सांगून पुढे जाऊ. त्याच्यावरच सगळं कीर्तन, त्याच्यावर वेद शब्दावरच व्हायचं. अनंतन बोलीला पुढचंच राहून जायचं. लक्षात आलं? इष्ट प्राप्ती अनिष्ट परिहार यो हो अलौकिकम उपायम यो ग्रंथ वेदयती स वेदः. अनिष्ट निवृत्ती आणि इष्ट प्राप्तीचा उपाय, अलौकिक उपाय जो ग्रंथ सांगतो त्याला म्हणतात वेद. ज्ञानोबरायांनी व्याख्या केलेली आहे. पै अहितापासोनी काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. अनिष्ट परिहार
म्हणजे अहितापासून काढिती, आणि इष्टप्राप्ती ही म्हणजे हित देऊनी वाढवी. नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती म्हणजे वेद. ज्ञानोबाराय सांगतात वेदासारखी दुसरी आई नाही आहे. ज्ञानोबाराय आई आहेत, म्हणती ज्ञानाबाई आई, वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई, ज्ञानराज माझी योग्यांची विश्व माऊली ज्ञानोबाराय. ते जगाची माऊली आहेत आणि ते म्हणतात वेदासारखी दुसरी आई या जगामध्ये नाही आहे. केवळ ज्ञानोबारायांनीच वेदाला आई म्हटलेलं आहे असं नाही. भगवान भाष्यकार आद्य गुरु शंकराचार्यांनी देखील शतश्लोकी नावाचा एक ग्रंथ आहे छोटासा त्यांचा 100 श्लोकाचा, त्याच्यामध्ये देखील वेदाला काय म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. आणि वेद कशामुळे आई आहे, काय कारणास्तव त्याला आई म्हटलं ते देखील एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. स्वंबालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्री द्राक्षम खर्जुरमाम्रम सुखदलमथवा योजयत्यंबिकास्य तद्वच्चेतोति मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात बोधोपाये रणैकैरवशमुपनिषद बोधयामास सम्यक. मोठा श्लोक आहे, त्याचा अर्थ सांगतो थोडक्यात तुम्हाला. त्यांनी सांगितलं स्वम रोदमानम बालम, स्वतःच रडणारं बाळ, शांतिमाने तुमग्रे, ते बाळ शांत व्हावं अशी इच्छा करणारी त्याची आई, आपली आई. बाळ जर रडत असेल तर ते बाळ शांत व्हावं अशी काय करते, ती इच्छा करते. आणि केवळ इच्छा करूनच थांबत नाही, तर काहीतरी उपाय योजते. काय उपाय योजते? द्राक्षम खार्जुरम आम्रम सुखदलम योजयती अंबिका अस्य अंबिका, त्या बाळकाची आई काय करते, त्याला देते, काय खायला देते. काय देते? द्राक्षम द्राक्ष देते, खार्जुरम खजूर देते, आम्रम आंबे देते, आंब्याचे दिवस आलेत आता, सुकदलम चांगली केळी देते, कदली फलम एवढंच म्हणायचं ना, सुपच जोडलंय आचार्यांनी. मी गमतीनं म्हणत असतो, त्या आचार्यांना बहुतेक ठाऊक असावं हे पुढचे लोक केळी त्या याच्यात केमिकलमध्ये पिकवतील, लक्षात आलं. म्हणून चांगली केळी, सुकदलम शब्दाचा अर्थ आहे चांगली केळी. आता चांगली आणि वाईट त्या काळात फरक करण्याची काय गरज पडली बरं, हे पुढचं कळतं त्यांना. आणि हे खायचे पदार्थ देऊन, खेळणी देऊन त्या बाळाला काय करते, ती शांत करते. आम्ही गमतीनं म्हणत असतो, हा श्लोक 2500 वर्षापूर्वी रचलेला आहे. आत्ता जर आचार्य असते तर आचार्यांना हे दुसरं चरण बदलावं लागलं असतं. द्राक्षम खार्जुरम आम्रम असं न म्हणता चॉकलेटम बिस्किटम असं काहीतरी लिहावं लागलं असतं. असो, काहीतरी त्या बाळाला खायला देऊन ती आई त्या रडणाऱ्या बाळाला शांत करते. हे झालं उदाहरण अर्ध्या श्लोकामध्ये. तद्वच्चेतोति मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात. अगदी तद्वत त्याचप्रमाणे अनंत जन्म विषय उपभोगाचे संस्कार चित्तावरती दृढ झालेले असल्यामुळं मूढ झालेले हे जे जीव आहेत, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र, आंधळे, ज्यांना स्वतःच्या हिताचा मार्ग दिसत नाही आहे, असे हे जे जीवरूपी बालक, या बालकांचा उद्धार व्हावा म्हणून अनेकही उपायही आंधळ्या पांगळ्या बरोबर आहे तुमचं, पण काय होईल, वेळ आपल्याला पुरणार असं आहे. आपल्याला 9 वाजता थांबावंच लागेल. या अभंगाचा एकंदरीत गोळाबेरीचा अर्थ का होईना तुमच्या बुद्ध्यारूढ करावा, हा आपला हेतू मग काय होईल, असफल होईल असं आहे. काय सांगत होतो मी? त्याचप्रमाणे हे मूढ झालेले जीव, ज्यांना उद्धाराचा कोणताच मार्ग सुचत नाही आहे, दिसत नाही आहे, उद्धाराचं ज्ञान ज्यांना नाही आहे, त्यांना वेगवेगळे उपाय करून योग जप तप ज्ञान वेगवेगळ्या मार्गाने ज्याचा जसा अधिकार असेल तसा ही वेदरूपी आई त्या जीवांना उद्धरून नेते. विठ्ठला म्हणून जीवाने देखील आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर वेदाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. वेदाचा आश्रय केल्याशिवाय पर्याय नाही. अलीकडच्या काळामध्ये वेदविरुद्ध बोलणारालाच लोक समाज सुधारक म्हणण्याची काय आलेली एक प्रथा झाली. खरं त्यांना नास्तिक म्हणावं, नालायक म्हणावं, पण ते म्हणणं जरा जड जातं म्हणून चांगला शब्द वापरण्यात येतो, समाज सुधारक. विठ्ठल ज्या समाजाच्या उत्थानासाठी वेदादी निर्मिती भगवंताने केली, त्या वेदादी शास्त्राचं खंडन जो करतो तो समाजाचा
त्याचा उद्धार करील. आणि आईला जो मारझोड करेल एखादा बालक तर त्याचा उद्धार होईल का? मातेची जो थाने फाडी तया जोडी कोणते, वेदा निंदी तो चांडाळ, भ्रष्ट सुतकिया खळ. तुकोबारायांचे कठोर शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात वेद ही आपली आई आहे आणि त्या वेदरूपी आईकडून ज्ञानरूपी दुग्ध प्राशन करून या जीवाने काय व्हावं, पुष्ट व्हावं, ते सोडून देऊन एखादं बालक हातामध्ये सुरी घेऊन आपल्या आईचीच जर स्तन कापू लागलं तर ते आईचा घात करताय का पर्यायाने त्याचा घात करताय? स्वतःचाच घात करेल, मरेल ते बालक जर आपल्या आईची स्तनच कापू लागलं तर. त्याचप्रमाणे कोणी जीव या वेदाधिकांचं खंडन करतील, नाकारतील तर वेदाला काही फरक पडणार नाही. वेद मार्ग हा अनादी आणि अनंत आहे. असे कितीतरी समाज सुधारक आणि हे नास्तिक येऊन गेले. धर्म तसाच आहे, लक्षात आलं. त्यांनी त्यांचाच स्वतःचा काय करून घेतला, नाश करून घेतला आणि त्यांच्या नादाला लागलेल्यांचा अनेकांचा काय केला, नाश केला. मातेची जो थाने फाडी तया जोडी कोणते, त्याला काय प्राप्त होणार आहे? काहीच प्राप्त होणार नाही, नाश होईल त्याचा. म्हणून वेदानिंदी तो चांडाळ, तो चांडाळ आहे, भ्रष्ट आहे, सुतकी आहे, खळ आहे. विठ्ठल संतांना विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्ही वेदाचंच अनुसरण करतो. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषयांना म्हणून उघड बोलिलो. तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय तुम्ही जे सगळं बोलता, प्रतिपादन करता, सांगता, हे मनाचं सांगता का? ते म्हटले नाही. वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती. संती केले ते, संती केले ते, संती केले ते, वाचा बोलो वेद नीती. आम्ही जे बोलतो ते सगळं वेदामध्ये आलेला जो नीती धर्म त्याचाच पुनरुद्घोष आम्ही आमच्या मुखानं करतो. लक्षात आलं का? म्हणून आपल्या धर्मामध्ये वेदाला सर्वोच्च प्रमाण मानलेलं आहे. लक्षात आलं. आपल्या बोलण्याला आपल्याला आधार द्यावा लागतो. कीर्तनकारानं तर हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुखातून निघणारं प्रत्येक वाक्य हे प्रमाणभूत असलं पाहिजे. हे कोणीतरी संतांनी, महापुरुषांनी, शास्त्रकारांनी कुठंतरी सांगितलेलं असलं पाहिजे. मला असं वाटतं हे म्हणण्याची ही जागा नाही. त्याने घरी जाऊन सांगायचं मला असं वाटतं. लक्षात आलं. इथं तुकोबारायांना काय वाटतं, सावता महाराजांना काय वाटतं, नामदेवरायांना काय वाटतं, ज्ञानोबारायांना काय वाटतं, व्यासांना काय वाटतं, वेदाला काय वाटतं, हे महत्वाचं आहे. विठ्ठल आपण तुकोबाराय आदी संत पुरुषांना जे मानतो त्या मानण्याच्या माग जी अनेक कारणं असतील त्यातील प्रमुख कारण आहे की ते वेद मार्गी होते म्हणून मानतो. लक्षात आलं. त्यांनी वेद मार्गाचं अनुसरण केलं म्हणून आपण त्यांना मानतो. वेद मार्गाला आणखी पुष्टी त्यांनी दिली म्हणून आपण मानतो. तुकोबारायांच्या गाथेला काय म्हणतो आपण, पंचम तुकोपनिषद असं म्हणतो. हा पाचवा काय आहे, जणू वेद आहे. चौवेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून या चारी वेदाचं विवरण, चारी वेदाचं भाष्य म्हणजे तुकाराम महाराजांचा गाथा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एका श्रुती वाक्याचं भाषांतर जणू काही एका चरणात केलेलं आहे ते सांगतो. अनेक मंत्र आपल्याला सांगता येतील की जे जसेच्या तसे तुकाराम महाराजांनी मराठी भाषेत आणले. विठ्ठल इह चेद वेदिदथ सत्यमस्ति न चेदिहा वेदिल महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्माल लोकादमृता भवन्ति. वेदातील हे एक वचन आहे, वेदाचा हा मंत्र आहे. ती वेदरूपी आई या जीवरूपी बालकांना सांगते, हे जीवांनो, तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहात ना, तर मग त्या देवाला जाणण्याचा प्रयत्न करा, त्याचं ज्ञान मिळवा, त्याच्याशी एकत्वाची अनुभूती प्राप्त करून घ्या, तरच अथ सत्यम असती, तरच तुमचं खरं आहे. ही आपली लौकिकातील आईल नाही सांगत का मुलांना, बाळांनो तुम्ही शिकलं पाहिजे तरच तुमचं खरं आहे रे बाबांनो.
तशी श्रुतीरूपी आई सांगते अथ सत्यमस्ती इह चेद वेदिद अथ सत्यमस्ती. त्या परमात्म्याला जाणून घ्या, त्याचं भजन करा, तरच तुमचं काय आहे खरं आहे. न चेदी हा वेदीन महती विनष्टीही. जर तुम्ही त्या परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेणार नाहीत, त्याला जाणणार नाहीत, त्याचं भजन करणार नाहीत, त्याचं स्मरण करणार नाहीत, तर महती विनष्टीही. महती म्हणजे मोठा आणि विनष्टी म्हणजे नाश. विसरली तया थोर झाली हानी. 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 खानी 84 खानी 84 विसरली तया थोर झाली हानी. याच्यातील थोर शब्द आणि हानी शब्द आणि मगाशी सांगितलेला वेद मंत्र त्यातील महती शब्द आणि विनष्टी ही शब्द. विठ्ठला म्हणजे हे ग्रंथ आपल्याला मराठी भाषेत जरी दिसत असले तरी ते वेदाचाच मराठी भाषेतील अवतार आहे आणि आपल्या कल्याणासाठी ते देवानच तुकोबारायांच्या मुखातून बाहेर काढलेले आहे. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोनी तुमचिया विठ्ठला. लक्षात आलं का? माझ्या मुखे मज बोलवितो हरी. मी बोलत नसून हरीच माझ्या मुखावाटे काय करतोय, बोलतोय. गोष्ट काय आहे, जीवाला आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, त्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याला वेदाला शरण गेल्याशिवाय, वेदाचा आश्रय केल्याशिवाय पर्याय नाही. काय आहे त्या वेदामध्ये? खूप काही आहे. आध्यात्मिक गोष्टी तर सांगितलेल्याच आहे, त्याच्यासाठीच त्याची निर्मिती आहे, पण भौतिक गोष्टींचंही खूप वर्णन वेदानं केलेलं आहे. आता जगामध्ये जेवढे काही शोध आपल्याला लागलेले दिसतात त्याचं मूळ बीज कुठं आहे? वेदात आहे. आणि अजूनही भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी या जगातील लोकांना हे शोधणार आहेत, हे सगळं कुठं सांगितलेलं आहे? वेदामध्ये. वेद किती बोलला? वेदाने अनंत गोष्टी सांगितलेल्या. अनंता वै वेदाः. अनंत गोष्टीचं प्रतिपादन वेदाने केलं. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं, कारण जीव एक नाही, अनंत आहेत. त्यांना एकच गोष्ट सांगून चालणार नाही, त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत, वेगवेगळे मार्ग दाखवावे लागणार आहेत. म्हणून वेदाला अनंत गोष्टींचं प्रतिपादन करावं लागलेलं आहे. अनंता वै वेदाः किंवा ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये म्हणतात, वेदू काय काय न बोले. वेद काय काय बोलणार नाही, सगळंच काही बोलतो. पण जरी वेदाने अनंत गोष्टी सांगितलेल्या असल्या, अगदी तुमचं शेतीचं ज्ञान सुद्धा वेदानं सांगितलं, तुमचं युद्धकला देखील वेदाने सांगितले, पाककला देखील वेदानं सांगितले. ही शरीरशास्त्र ज्याला आपण चिकित्सा शास्त्र जे आहे ते सुद्धा कोणी सांगितलेलं आहे? वेदाने सांगितलेलं. वेदाने सांगायचं काही ठेवलं नाही, थोडं बहुत नाही सांगितलं, अनंत सांगितलं. पण हे अनंत जरी त्याने सांगितलं असलं तरी हे अनंत सांगण्यामध्ये तात्पर्य नाही. लक्षात आलं का? आता 1 तासभर एखादा व्याख्याता व्याख्यान करतो, ते व्याख्यान संपल्यानंतर कोणीतरी त्रयस्थ पुरुषाने विचारलं, व्याख्यानाला गेले होते का? हो. काय सांगितलं? एका वाक्यात सांगा. तो सांगतो एका वाक्यात. 1 तासभर बोललेल्याचं एका वाक्यात तात्पर्य तो आपल्याला सांगतो. किंवा आता आपण हा अभंग घेतला, याच्यावर 1.5 तास व्याख्यान जे करणार आहोत, आपण सुरुवातीलाच विषय वाक्य सांगितलं, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वेदशास्त्र आणि पुराणांचं तात्पर्य सांगितलेलं आहे. एका वाक्यात सांगितलं की नाही? 100 चरणाचा जरी अभंग असला आणि कोणी विचारलं तुकोबारायांना या अभंगातून काय सांगायचं, आपण सांगणार एका वाक्यामध्ये. अगदी त्याचप्रमाणे वेदानं अनंत गोष्टी सांगितलेल्या असल्या, वेद अनंत बोललेला असला तरी त्याचा अर्थ, त्याचं तात्पर्य मात्र एवढंच सांगितलं अभंगाचं पहिलं चरण. वेद अनंत बोलिला. 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 वेद अनंत
का गेली होती माहितीये का? बरोबर एक चरण झालं, अर्थ इतुलाची शोधिला. काय अर्थ शोधिला? निज निष्ठा नाम गावे. कसं गावे ते हे असं गावे, विठाला हेच खरं कीर्तन आहे. लक्षात आलं? कीर्तन हे सगळ्यांनी मिळून करण्याची साधना आहे. मी जे बोलतोय हे कीर्तनाचं एक अंग आहे. काही भाग आहे 10% 15%. हे जे गुणीजन मंडळी आहेत हे या कीर्तनाचं एक अंग आहे. हे मृदंग वादक आहेत, हे हार्मोनियम वादक आहेत, हेही या कीर्तनाचंच अंग आहेत. आणि श्रोतेगण हेही या कीर्तनाचंच काय आहेत? अंग आहेत. सगळ्यांनी मिळून काय करायचंय? कीर्तन करायचं. एकल्याचा नवे खेळ, एक राजा हे खेळ, एक राजा हे खेळ. एक राजा एकल्याचा खेळ नाही, नाहीतर खेळाचा खेळ खंडोबा होऊन जायचं. लक्षात आलं? हे कशासाठी सांगितलं? आता आपण ही लाईट गेली होती, मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन केलं, पुंडलिक वरदा म्हटलं, पण कोण म्हटलं? ही उभी राहिलेली मंडळी, ही समोरची काही मंडळी आणि मी. ही पाठीमागचे म्हटले यांचं यांचं चाललंय बघून घेतील. लक्षात आलं? तुम्ही सुद्धा या कीर्तनाचे जे काय आहात, घटक आहात. ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल मध्ये भजन होईल त्यामध्ये सगळ्यांनी काय व्हायचंय? सहभागी व्हायचंय. तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय. पुंडलिक वरदा झालं तर त्याचा देखील काय करायचंय? जय घोष करायचाय. ह्या उभे राहिलेल्या लोकांवरती लोटून द्यायचं नाही. असो, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. वेद अनंत जरी बोललेला असला, अमर्याद बोललेला असला, तरी देखील त्याचा जो अर्थ आहे, तात्पर्य अर्थ जो आहे, तो अर्थ इतुलाची शोधिला. आता या चरणावर शंका येणं स्वाभाविक आहे. कशी शंका? कोणत्या गोष्टीचं तात्पर्य मनुष्य सांगू शकतो? ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्या गोष्टीचं. लक्षात आलं? गीतेमध्ये नेमकं काय सांगितलं हे कोण सांगू शकेल? गीतेचा अभ्यास ज्याने केलेला आहे तो. आजच्या कीर्तनात महाराजांनी नेमकं काय सांगितलं हे कोण सांगू शकेल? जो कीर्तनाला आलेला होता तो, आणि कीर्तनात जागा होता तो, आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐकला असेल तो, म्हणजे कीर्तनाचं ज्ञान असेल तो. आता तुकाराम महाराज वेदाचं तात्पर्य सांगतात, तर मग शंका येते की तुकाराम महाराजांनी वेदाचा अभ्यास केला होता का? त्यांच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला, 42 वर्ष अवघा आयुष्य, आणि घोकाया अक्षर नाही मज अधिकार, वेदाची अक्षर घोकण्याचा मला कोणत्याच प्रकारचा अधिकार नाही असं त्यांनीच सांगून ठेवलेलं आहे. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो, मी कुणबी क्षुद्र कुळामध्ये जन्माला आलो, असं त्यांनीच सांगून ठेवलेलं. मग ज्या वेदाच्या अक्षरांचा घोकण्याचा सुद्धा अधिकार ज्यांना नाही आहे, ते वेद शिकणं तर दूरचीच गोष्ट. मग जी गोष्ट ते शिकलेलेच नाहीत, त्या वेदात नेमकं काय सांगितलं हे ते कसं सांगू शकतात? विठाला शंका येते का? पण मी सांगितल्यानंतर तरी हो हो हे खरं आहे असं वाटलं पाहिजे ना. लक्षात आलं? ती जुनी माणसं दृष्टांत सांगायची बघा. 2 माणसं एकमेका शेजारी जेवायला बसले. लक्षात आलं का? आणि खिचडी केली होती, म्हणजे डाळ भात केलेला होता जेवायला, आणि अशीच मध्येच काय झाली, लाईटच गेली. लक्षात आलं? आता एक जण जो खात होता त्याला प्रत्येक घासाला खडा लागायचा. लक्षात आलं? अरे याच्यात खडे निसलेच नाही यांनी, खडे टाकले की काय याच्यात, आणि ओरडायचा. आणि दुसरा मात्र कोणतीही तक्रार विना तक्रार खायचं. आता त्या घरातल्यांनी ऐकलं, अंधार आहे म्हटले, लाईट गेलेली आहे, एक जणाला प्रत्येक घासाला खडा लागतोय आणि एकाला लागतच नाही. त्यांना अगोदर राग आला, कोणाचा? ज्याला खडा लागतोय, इतके खडे कसे असतील, आणि दुसरा मात्र निमूटपणे जेवतोय. त्याने घरातून बॅटरी आणली आणि तोंडावर चमकवली. कोणाच्या? ज्याला खडाच लागत नव्हता त्याच्या. पाहिलं एक सुद्धा दात नव्हता त्याचा. आता दातच नसेल तर खडा लागेल कसा? लक्षात आलं?
शंका त्यालाच निर्माण होईल जो काहीतरी थोडा बहुत विचार करतो. विठाला ज्याला विचारच नाही, सांगितलं असेल म्हणे असू द्या. विठ्ठल विठ्ठल. पाऊस आलेला दिसतोय है ना. जागा आहे, फक्त गडबड गोंधळ न करता पुढं सरका. असं आहे. बायांची संख्या अधिक आहे आणि बाया बोलल्याशिवाय राहत नसतात. लक्षात आलं? एका राजानं त्याच्या राजधानीमध्ये खोटं बोलणाऱ्या लोकांची स्पर्धा आयोजित केली होती. गोष्ट आहे का? आता वेदाचं राहू दे बाजूलाच, गोष्ट तर आहे का? काय काय स्पर्धा आयोजित केली? जास्तीत जास्त जो खोटा बोलेल त्याला मोठं बक्षीस देण्यात येईल. सगळ्या राज्यातील लोक आले, प्रत्येक गावातील. तुमच्या गावचे 2-4 होते तिथे असे खोटे बोलणारे लोक, आणि बोलू लागले खोटं, एका चढ एक खोटं. आता ते खोटंच बोलायचं, त्याला काही अंत आहे का खोटं बोलायचं? काही भलतच बोलायचे. तो राजा कंटाळून गेला. पण एक माणूस शांत होता, तो त्या स्पर्धेत भाग घ्यायला आलता पण बोलला नव्हता. सगळ्यांचं बोलायचं झालं, तो राजाही कंटाळला. बक्षीस तरी नेमकं कोणाला द्यावं? एका चढ एक खोटं बोलतात. तो माणूस राहिला होता, त्याला सांगितलं तू कशाला आला? तो म्हणे मी भाग घ्यायलाच आलो, पण यांचं होऊ द्या म्हटलं, हे किरकोळ खोटं बोलणार आहे, माझं काल्याचं कीर्तन आहे म्हटलं. शेवटी बोलतात. बोल बाबा. राजाला म्हटलं, राजे साहेब लक्षपूर्वक ऐका, जगातलं सगळ्यात मोठं खोटं आणि एका वाक्यात बोलणार आहे. हे बाकीचे तरी अर्धा तास घेतला, माईकच सोडेनात म्हणे. बोल म्हणे. त्याने सांगितलं लक्षपूर्वक ऐकावं लागेल, एकाच वाक्यात सांगणार, आणि त्याच्या एवढं खोटं जगात दुसरं नसणारच, खात्रीनं सांगणार. मी देखील तुम्हाला सांगतो, तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं लागेल. सांग म्हणे. तो उभा राहिला, म्हटलं ऐका. म्हटलं राजे साहेब, मी असं चित्र पाहिलं, एका ठिकाणी 4-6 बाया 1 तासभर कुणाशीच न बोलता गप्प बसलेल्या होत्या. विठ्ठला हे जगातलं सगळ्यात मोठं खोटं. लक्षात आलंय की नाही कुणाच ठाऊक? आमचंच भाग्य आलं असतं. कारण बाया एकत्र आल्या आणि त्या बोलल्या नाहीत असं होणेच नाही. विठाला तुकाराम महाराज जर वेदाचं अध्ययनच त्यांनी केलेलं नसेल तर वेदात नेमकं काय सांगितलं हे ते कसं काय सांगू शकतात? जे लोक वेद शिकलेले आहेत, वेदाचा ज्यांना अधिकार आहे, वेदाचं पाठांतर ज्यांनी केलेलं आहे, त्यांना देखील वेदाचं नेमकं तात्पर्य कशात आहे, वेदाला नेमकं सांगायचंय काय हे सांगणं कठीण. आणि इथं ज्यांनी वेदच पाहिलेले नाही, वेदाला शिवलेलेच नाही, वेदाच्या अक्षराचं देखील अध्ययन ज्यांनी केलेलं नाही, ते वेदाचं तात्पर्य कसं काय सांगू शकतात? तर गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराज लौकिक दृष्टीनं भलेही वेद शिकलेले नसले तरी देखील वेदात नेमकं काय आलेलं आहे हे त्यांना ठाऊक नाही असं नाही. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठाव. 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 तेरा निभावा भार माझा, निभावा भार माझा. वेदाचा तो अर्थ आम्हासी नाही आम्हासीच ठावा. हेरांनी व्हावा भार माथा. केवळ आम्हाला ठाऊक आहे असं नाही म्हणत ते, आम्हासीच ठावा. वेदाचा खरा अर्थ आम्हालाच ठाऊक आहे. आणि म्हटले ज्यांनी वेद पाठांतर केलं, 20-20, 15-15 वर्ष, 12-12 वर्ष अध्ययन केलं, सगळं कंठस्थ आहे वेद, कोणतीही ऋचा कोणताही मंत्र ते म्हणू शकतात धडधड धडधड. ते म्हटले हेरांनी व्हावा भार माथा. त्यांनी केवळ त्या पाठांतराचं ओझ वागवावं म्हटलं. लक्षात आलं? पाठांतराचं ओझ असतं खूप. लक्षात आलं? ओझ म्हणजे काही डोकं ज्ञानेश्वरी पाठ केल्यानंतर 4 किलो जड होतं असं नाही, पण त्याला उपस्थित ठेवण्यासाठी खूप कष्ट असतात. लक्षात आलं? खूप कष्ट. आम्ही आमच्या श्रीगुरूंकडे 27 ग्रंथ ह्या टोकाचे त्या टोकाला म्हणून दिलेले आहे, पण आता हे म्हणण्यापुरतंच राहिलेलं आहे. लक्षात आलं का? त्यावेळेस आता लघु सिद्धांत कौमुदी पासून ब्रह्मसूत्रापर्यंत मूळ सगळे ग्रंथ ह्या टोकाचे त्या टोकाला धड 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 असं म्हणून दिले. त्याला उपस्थित ठेवणं याच्यासाठी आणखी कष्ट आहे.
पाठांतराला जेवढे कष्ट आहेत तेवढेच ते पाठांतर उपस्थित ठेवण्याला खूप काय आहेत, कष्ट आहेत, भार आहेत. अर्थाविन पोथी वाचून प्रेमाविन भजन, नाकाविन मोती अर्थाविन पोथी. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. अर्थाशिवाय भाराभर पाठांतर केलं ते ओझच आहे. तुकोबाराय म्हणतात वेदाचा खरा अर्थ आम्हाला ठाऊक आहे. अहो ते ठीक आहे, पण तुम्हाला कसं काय ठाऊक आहे? पाऊस आलेला आहे, येऊ द्या, तो काही थांबवता येणार नाही असं आहे. त्याचं कारण असं आहे, तुकोबारायांनी लौकिक दृष्टीने जरी वेदाध्ययन केलेलं नसलं तरी देखील त्यांनी प्रचंड नामसाधना केलेली असल्यामुळं त्या नामाचा परिणाम म्हणून न पाहिलेल्या वेदाचा देखील अर्थ त्यांना ठाऊक आहे. तुम्हाला एक अभंग सांगेल. नकळे ते कळू येईल उगले, नामे या विठ्ठली एकाची या. चांगला अभंग आहे, बघून घ्या तो. न कळे ते कळो येईल उगले. उगले म्हणजे सहज, सहज कळून येईल. जे कळू शकत नाही, जे दुर्बोध आहे, कठीण आहे, ते सुद्धा तुम्हाला सहजासहजी कळून येईल जर तुम्ही भगवंताच्या नामाचं अनुष्ठान करत असाल. तुकोबारायांचा जर विचार केला तर त्यांनी नामसाधना सोडून दुसरं काहीच केलेलं नाही. रात्रंदिवस त्यांनी देवाच्या नामाचाच काय घेतलेला आहे, ध्यास घेतलेला आहे. माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलासे. त्यांची वाणी, त्यांची वाचा थांब म्हटलं तरी थांबत नाही. निघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी. आपली देखील वाचा आपलं ऐकत नाही. हे घे म्हणतो तर घेत नाही, आणि त्यांची वाणी थांब थांब म्हटलं तरी थांबत नाही. एवढी नामसाधना त्यांनी केली. त्या नामसाधनेचं फळ म्हणून वेदाचं तात्पर्य ते जाणू शकले. विठाला अजून एक तुकोबारायांचे एक अभंग आहे. धर्माचं तत्व अत्यंत गहन आहे. धर्मस्य तत्वम निहितम गुहाया. लक्षात आलं. पण कळे न कळे ज्या धर्म, ऐका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. तो या दाखविल वाटा, जया पाहिजे त्या निटा. कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा. धर्माचं सूक्ष्म ज्ञान तुम्हाला असेल किंवा नसेलही, पण ते ज्ञान होण्याचा उपाय मी सांगतो. माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. माझ्या त्या पांडुरंग परमात्म्याचं नाम तुम्ही मोठ्या प्रयत्नपूर्वक अट्टाहासानं उच्चारा. तो या दाखविल वाटा, तोच तुम्हाला मार्ग पंथ दाखविल. विठ्ठल म्हणून लौकिक दृष्टीनं वेदाला न पाहिलेलेही तुकाराम महाराज वेदाचं तात्पर्य सांगू शकले. वेदानंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला. काय सांगितलं नेमकं तात्पर्य? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विठोबासी शरण जावे, 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 विठोबासी शरण जावे. निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, विठोबासी शरण जावे, विठोबासी निज निष्ठा नाम घ्यावे, निज निष्ठा नाम घ्यावे, विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेदानं अनंत गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी त्या अनंत गोष्टी सांगण्यामध्ये त्याचं तात्पर्य नसून अर्थ इतुलाची शोधिला एवढाच त्याचा अर्थ आहे.
काय अर्थ आहे तर विठोबाशी शरण जावे जीवांनी, त्या विठ्ठलाची शरणागती करावी आणि त्याचं नाम मोठ्या निष्ठेनं गाव, हे सगळ्या वेदाला सांगायचं. वेदाने भलंही तुम्हाला काहीही सांगितलेलं आढळलं तरी ते सांगण्याच्या माग त्याचा एकच हेतू आहे की जीवाने विठ्ठलाची शरणागती करावी आणि त्याचं नामोच्चारण करावं. आपल्याकडे आपल्या वैदिक धर्मामध्ये कोणत्याही शास्त्राचं कोणत्याही प्रकरणाचं तात्पर्य नेमकं कशात आहे हे सांगायचं असेल तर त्याचा षडलिंगपूर्वक विचार करायचा सांगितलेला आहे. उपक्रमोपसंहारो अभ्यासपूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णये, ही चिन्ह आहेत, ही लिंग आहेत. 6 षडलिंग पूर्वक त्या शास्त्राचं अध्ययन करावं लागतं, मग त्या तात्पर्याचा निर्णय करता येतो की ह्या शास्त्रामध्ये नेमकं हे सांगायचं. आता गीता, भगवद्गीता आहे, किती अध्याय आहेत? 18. समस्त श्लोक संख्या किती आहे? 700. ज्ञानोबरायांनी त्याचं तात्पर्य सांगितलं. 700 श्लोक, 18 अध्यायांचे देख, जे देव बोलिले एक दुजे नाही. जरी 700 श्लोक असले, 18 अध्याय असले तरी देवाला एकच एक सांगायचं. त्याच्यातून काय सांगायचं? जे देव बोलिले एक दुजे नाही. दुसरीकडे नाही शोधायचं, तिथंच अर्थ लावायचा. काय एक सांगितलं तर दुजे नाही हेच एक सांगितलं, द्वैत नाही हेच एक सांगितलं, देव आणि तू वेगळा नाहीस हेच एक सांगितलं. जरी अध्याय 18 असले आणि श्लोक 700 असले. विठाला हे गीतेचं काय आहे? तात्पर्य आहे. आता 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. पारायण करायचं म्हटलं तर दीड तास तरी कमीत कमी, 1.25 तास वेगाने वाचलं तरी लागतो. पण त्याचं तात्पर्य सांगितलं. एकमेवा द्वितीयम ब्रह्म निहना नास्ति किंचन. एवढंच त्याचं काय सांगितलं? तात्पर्य सांगितलं. रामायण किती मोठं आहे? बसा, झालं आता आपलं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम. 100 कोटी श्लोकात्मक रामायणाचा काय आहे? विस्तार आहे. एवढं मोठं रामायण, पण त्याचं तात्पर्य सांगा बरं एका वाक्यात. एका कवीनं सांगितलेलं आहे, साहित्यिकाने सांगितलं, या रामायणातून काय शिकायचं? एका श्लोकातच तात्पर्य सांगितलेलं आहे. यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपि सहायताम अपंथानंतु गच्छन्तम सोदरूपी विमुंचती. हे सगळ्या रामायणातून शिकायचं. अर्थ सांगतो त्याचा. यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपि सहायताम. सगळ्या रामायणातून आपण हेच शिकायचं की जर आपण न्याय मार्गाने जाऊ, सत मार्गाने आपण चालू, तर तिर्यंचोपी सहायता, तिर्यगुणीतील पशु पक्षी कीट पतंग हे सुद्धा तुम्हाला सहाय्यक होतात. प्रभू रामचंद्रांना जटायूने सहाय्य केलं, वानरांनी सहाय्य केलं, कारण ते न्याय मार्गाने चाललेले होते. आपण देखील तेच शिकायचं, न्याय मार्गाने चालायचं. अपंथानंतु गच्छन्तम. आणि कुमार्गाने जर चालू जाऊ, वाम मार्गाने जर जाऊ, अपंथानंतु गच्छन्तम सोदरूपी विमुंचती, तर सख्खा भाऊ सुद्धा सोडून जातो. विभीषण रावणाला सोडून गेला. विठ्ठला हे रामायणाचं काय आहे? तात्पर्य आहे. ते जे देव बोलिले एक दुजे नाही, ते भगवद्गीतेचं काय आहे? तात्पर्य आहे. तसं समस्त वेदाचं तात्पर्य काय? वेदानंत बोलिला अर्थ तुलाची शोधेला. काय नेमकं सांगितलं? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेदाच्या सगळ्या सांगण्याच्या माग त्याला एवढंच सांगायचंय की जीवाने परमात्म्याची शरणागती करावी. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. ही दुस्तर असलेली भव नदी, तिच्या पैल तीराला जाण्याचा हा काय आहे? मार्ग आहे. तो देवच आपल्याला घेऊन जाईल. या लागी शरणागता शरण्य मीची एकू, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. म्हणून तया अहम वाचा चित्तांग, देऊनिया शरण रिघ महोदधिका गांग. रिगाले जैसे विठ्ठला. शरणागतीचं मोठं चिंतन ज्ञानेश्वरीत आहे. 8 दिवस सप्ताह केला शरण शब्दावर, तरी देखील ते चिंतन तसंच शिल्लक राहील आणि दिवस संपून जातील आपले. लक्षात आलं का? सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. जैसे घटाचे निनाशे
गगनी गगन प्रवेशे मद शरण येणे तैसे ऐक्य करी. हा? सुवर्णमणी सोनिया एक लोळू जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतू. घट भंग झाल्यानंतर घटातील आकाश ज्याप्रमाणे महाकाशामध्ये विलीन होतं, अगदी त्याचप्रमाणे हे धनंजया तुम्हाला शरण ये. सुवर्णमणी सोन्या सोन्याचा मणी सोन्याला ज्याप्रमाणे शरण गेलेला असतो. एक लोळू जायसा पानिया पाण्यावरील तरंग लाट ज्याप्रमाणे सर्वार्थाने त्या पाण्याशी एकरूप असते, हे धनंजया हे अर्जुना तुम्हाला तसा शरण ये. मज ही शरणरी घिजे आणि जीवत्वीची अशी जे दिग्बोली इयानल जे प्रज्ञा केवी. हे अर्जुना तुम्ही नुसताच म्हणतोयस हे देवा मी तुला शरण आलो, हे देवा मी तुला शरण आलो, आणि पुन्हा स्वतःला तुला जर विचारलं तर तू काय म्हणतोस मी अर्जुन आहे. पुन्हा जीव रूपाने स्वतःला मानतोस. धिक बोली ई आणलं जे प्रज्ञा केवी. असं बोलताना तुझ्या बुद्धीला काही लाज वाटत की नाही. जर तुम्हाला शरण आलेला असेल तर महोदधिका गांग रिगाले जैसे ज्याप्रमाणे गंगा नदी ही समुद्राला शरण जाते. आता नदी म्हणून तिचं कोणतंच अस्तित्व नाम रूप कुळ गोत्र राहत नाही, ती समुद्र रूपच होऊन जाते. त्याचप्रमाणे जीवान अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग त्या भगवंताशी एक रूप होऊन जाणं याला म्हणतात शरण जाणं. विठाला विठोबाशी शरण जावे. आणि काय करावं त्या शरणागती, संपूर्ण शरणागती आपल्या जीवनात उतरवण्याकरिता जिथून वाटचाल आरंभायची तो मार्ग आहे निजनिष्ठा नाम गावे. आपण जर त्या भगवंताचं मोठ्या निष्ठेनं प्रेमपूर्वक नाम घेत राहू तर एक दिवस त्याच्याशी ऐक्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. तुकाराम महाराजांनी लौकिक दृष्टीनं वेदाचं अध्ययन न करताना सुद्धा नाम साधनेच्या बळानं वेदाचं तात्पर्य सांगितलेलं आहे. एका ठिकाणी ते म्हटलेले आहेत, खूप मोठा विचार आहे. आता हे आपलं थोडासा विघ्न देखील आलेलंच आहे, काय हरकत नाही, विघ्न येतच राहतात. अर्जुनाचं उदाहरण दिलं, त्याने किती विघ्नात ऐकली गीता. लक्ष झालं. एक तरी श्लोक असा आढळतो का देवा माझं जरा लक्ष विचलित झालं होतं, तो हत्ती ओरडत होता, परत सांग बरं. डबल सांगावं लागलाय का श्लोक? आपण जर तिथं असतो देव सांगायला लागले असते तर 700 श्लोकात नाही 7 लाख श्लोक लिहावं लागले असते. लक्षात ऐसिया समयी कर्कशे, अशा भयंकर कर्कश समयी सुद्धा त्याने चित्तपूर्वक ऐकलं. म्हणून तर अहो अर्जुनाची पांती जे परिसणाया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. तिथं जो काही गडबड गोंधळ असेल त्याच्या मानानं, त्याच्या तुलनेत, त्याच्या सापेक्ष हा जो गोंधळ आहे हा 0.0001% सुद्धा नाही. विठाला विठोबाशी शरण जावी निजनिष्ठा नाम गावे. मी सांगत होतो तिथलं तुकोबाराय म्हटलेले आहेत, वेद आम्हावरी रुसोनिया गेला. वेद आमच्यावर रुसला म्हटले, आम्हाला दाराच्या बाहेरच उभं केलं, हात काही शाळेत येऊच देणार, पण आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. लक्षात आलं. वेद आमच्यावर रुसून गेला, आम्हाला ज्ञानाचा अधिकार देत नाही, पण त्या वेदाच्या बापाला आम्ही कंठात धरलं. कंठी धरिला कृष्ण अवघा जनी प्रकाश. विठाला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. ज्याप्रमाणे समस्त वेदाचं तात्पर्य विठ्ठलाला शरण जाण्यात आणि त्याचं नाम गाण्यात असं सांगण्यात आहे, त्याचप्रमाणे समस्त शास्त्रांचा देखील विचार आहे. सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार सकळ शास्त्र म्हटलेलं आहे. तुमचे आस्तिक असतील नास्तिक असतील, लक्षात आलं का? त्या शास्त्रकारांनी भिन्न मत जरी मांडलेले असले तरी देखील ते शास्त्रकार ते काही मूढ नाहीत, अल्पज्ञ नाहीत. सर्वज्ञत्वात तेषां मधुसूदन सरस्वतींनी अद्वैत सिद्धीमध्ये सांगितलेलं आहे. नाही ते मुनयो भ्रांता हा सर्वज्ञत्वात तेषां. ते मुनी काय भ्रांत नव्हते. भले कोणी द्वैत मत मांडलं असेल, कोणी केवलाद्वैत, कोणी अद्वैत, कोणी द्वैताद्वैत, वेगवेगळे चिंतन मांडलेले असले तरी देखील त्याची कारण आहेत. कारण एका विचाराचे सगळे लोक नाहीत, एकच सगळ्याला सांगून जमणार नाही, पण सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे याकरिता त्यांच्या त्यांच्या रुचीनुसार, आवडीनुसार, अधिकारानुसार त्यांना तसं सांगावं लागलं. नाहीतर सगळेच मुनी ईश्वराचे काय आहेत? अवतारच आहेत. म्हणून तुमचे कोणतंही शास्त्र असो त्या शास्त्राचं तात्पर्यच याच्यात आहे. विठोबाशी शरण जावी निजनिष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. अंतिम शेवटच्या क्षणी ते शास्त्रकार देखील याच सिद्धांतापर्यंत येतात की विठोबाशी
शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. आणि वेदाचा ज्यांना अधिकार नसेल, शास्त्राची भाषा देखील ज्यांना दुर्बोध वाटत असेल, त्यांच्यासाठी ज्या पुराणादिकांची निर्मिती केल्या गेली त्या पुराणांचा सुद्धा सिद्धांत हाच आहे शेवटचा. 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पोरा तेचे दाते 18 पोरा तेचे दाते 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत 18 पोरा तेचे दाते 18 पोरा तेचे दाते तो का म्हणे हाची हेत तो का म्हणे हाची हेत विठोबाची शरण जावी विठोबाची शरण जावी तुकावने हाचेत पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. या 18 पुराणांमध्ये देखील शेवटी हेच सांगितलेलं आहे. याच्यातच त्याचं काय आहे तात्पर्य आहे. गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी, किंवा हा संपूर्ण जो अभंग आहे ना, हा संपूर्ण अभंगच सूत्र रूपाने ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या एका चरणात आणलेला आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिसी गाती. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. 4 वेद, समस्त शास्त्र आणि 18 ही पुराण, या सगळ्यांचं तात्पर्य एवढं एकच सांगण्यामध्ये आहे की जीवांनो, तुम्ही तुमचं कल्याण करून तुम्हाला घ्यावं असं वाटत असेल तर त्या विठ्ठलाला शरण जा आणि त्या विठ्ठलाचं नाम मोठ्या आवडीनं, प्रेमानं, श्रद्धेनं, निष्ठेनं गा. या अभंगावरती काहीसं बोलण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. मला वाटतं गेल्या वर्षीच येता येता राहिलो आम्ही. लक्षात आलं? बोलवलं होतं तुम्ही, लक्षात आलं? आम्ही सांगितलेल्या अटीनुसार तुम्ही मान्य केलं, पण नंतर काही अटी कमी पडल्या वाटल्या, लक्षात आलं? त्यामुळे ते काही नट बसला नाही बरोबर. 2-3 ठिकाणी असं झालं, पण ठीक आहे, काय अडचण नाही. आमची कुणाला अशी पाबंदी नसते की तुम्ही असंच करा, लक्षात आलं? आम्ही असं करतो हे आम्ही सांगतो. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, पण आम्हाला घेऊन जायचं असेल तर असं करावं लागेल, लक्षात आलं? म्हणून गेल्या वर्षी काही येणं झालं नाही, पण संत शिरोमणी सावता महाराजांचीच काहीतरी कृपा आमच्यावर असेल. त्यांनी पुन्हा काय केलं, बोलावून घेतलं. तुम्ही आमच्या काही अटी काय केल्या, मान्य केल्या. असं ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी. आणि ज्यांनी या परंपरा टिकवण्याकरिता मोठे कष्ट घेतले असतील, असे तुमच्या परिसरातील गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी जे होऊन गेले असतील, हयात असतील, अशा ज्येष्ठ लोकांच्या चरणी आपण समर्पित करूया या सेवेसाठी. गावातील परगावातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, गुणीजन मंडळी आहेत, ज्येष्ठ वारकरी मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, महादेव महाराज आहेत, आमचे हजारे महाराज आहेत. ते कीर्तन ऐकायला आलेत, कीर्तन ऐकायला हजर राहिलेत. ते म्हटले मला नेवासाला यायचं होतं, देवगडला यायचं होतं, पण काही कारणास्तव येऊ शकलो नाही. तुमचं नाव ऐकलं नाही इथं मी,
आलो. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आमचे अण्णा सांगायचे, जगन्नाथ अण्णा, बोलणारी माणसं सहसा कुणाचं ऐकायला त्याच्या पुढे बसत नाही. लक्षात आलं? जे बोलणारे आहेत, नेहमी बोलणारे, कीर्तन करणारे, बोलणारे माणसं ऐकायला बसलेले दिसत नाहीत. पण जर आपल्याला बोलणारी माणसं ऐकायला बसलेले दिसले तर अण्णा सांगायचे ते ऐकायला बसलेले आहेत असं नसून ते सांगायला बसलेले असतात की हे तुम्ही असं बोललं पाहिजे. अण्णांची गंमत त्यांचा मोठेपणा आहे. हे देखील कीर्तनकार आणि मोठे साधक असलेली मंडळी आहेत, एकांतात राहतात. त्यांनी सांगितलं मला बघायला जायचं एक दिवस, ते असं आहे. कोणाचाही विक्षेप नाही आणि आपल्या साधनेमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही असं त्यांचं स्थान आहे. मोठी स्थानं मिळतील या जगात, पण निवांत स्थानं मिळणं कठीण आहे. लक्षात आलं का? लोकांनी निवांतता ठेवलीच नाही. सोयी आल्या, सोयी सुविधा आल्या की एकांत संपला. ज्ञानोबरायांनी एकांत हे ज्ञानाचं लक्षण सांगितलं. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदी खंती मनुष्याकारे जाण मूर्ती ज्ञानाची तो. ज्याला एकांतवास आवडतो आणि लोकात जाणं याला ज्याला दुःख वाटतं तो ज्ञानाचीच मूर्ती आहे. आणि याच्या उलट सांगितलं जया गजबजेचे कौतुक आणि ज्याला लोकांशिवाय करमतच नाही. एखाद दिवशी कार्यक्रम नाही ना, मग ज्ञानेश्वरी वाचायची नाही म्हणतो, जरा कोणाला तरी भेटूनच येतो. तो अज्ञानाची मूर्ती सांगितलाय. असं मोठी माणसं आहे तिथं. ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून आपण थांबूया. म्हणायचे काही विठ्ठल जय जय विठ्ठल.